Today's play activity is stuffed animals, which come under the category of sensory development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to develop the dexterity of fingers and to develop the eye-hand coordination. For this, we can have a medium size of group of students. Material required is a large brown sheet of paper, old newspaper, and large pattern of simple animals or any objects, or a staple pin and some scissor, and this one old socks. Preparation: cut 2 large shape of animals with a brown paper and staple them together, leaving a space for stuffing. Give each child a sheet of newspaper and ask them to tear it up into the pieces and crumple them into a small balls and stuff them into the animal shape through the opening carefully without tearing the shape. After stuffing it full, staple the opening. Let the children paint the features or cut out eyes, nose, etc. from the colored paper and stick on the animal. Display the toy animal where everyone can see them. These stuffed animal could be given to the children to play with. Here, ह्या प्ले ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांचं जे हस्तकौशल्य आहे ते विकसित करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. किंवा आपण एखादी गोष्ट करत असेल तर त्याच ठिकाणी आपली नजरही असावी, म्हणजे आय हँड कोऑर्डिनेशन आपण ज्याला म्हणतो, तर त्यासाठी सुद्धा ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वपूर्ण आहे. ह्याच्यामध्ये 2 लार्ज एक ब्राऊन पेपर घ्यायचे 2 आणि त्याच्यावर एखादा शेप कट करायचा. तुम्ही बर्डचा शेप कट करू शकता किंवा आणखी कुठल्या ॲनिमलचा वगैरे एखादा ऑब्जेक्ट कट करू शकता आणि तो कट करायचा शेप त्याच्यावर ड्रॉ केलेला जो हा शेप आहे आणि त्यानंतर सिझरनी तो कट करायचा आणि सगळ्या बाजूनी चिपकवून घ्यायचा. एका बाजूनी फक्त तो उघडा ठेवायचा, जेणेकरून मुलांना पेपरचे जे छोटे छोटे बॉल आहे ते टाकता येतील. ह्याच्यामध्ये आपण न्यूजपेपर मुलांना फाडायला सांगायचे किंवा आपल्याकडे काही पेपर असतील ज्यांचे ऑलरेडीच तुकडे झालेले असतील आणि वाया जाणारे पेपर असतील असे काही, तर त्याचे मुलांना छोटे छोटे बॉल करायला सांगायचे आणि ते बॉल ह्या ॲनिमलचा जो शेप बनवलेला आहे किंवा बर्ड असेल किंवा कुठलाही ऑब्जेक्टचा आपण जो शेप बनवलेला आहे आणि त्याला छोटं ओपनिंग ठेवलं आहे, त्या ओपनिंगमधून मुलं ते छोटे छोटे बॉल त्याच्यामध्ये टाकतील आणि पूर्ण तो स्टफ केलेला ॲनिमल किंवा बर्ड किंवा एखादा ऑब्जेक्ट तो तयार होईल. आणि मग जी ओपनिंग राहते ती स्टेपल करून घ्यायची, ती पॅक करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यावर जर डोळे असतील तर मुलांना काढता येत असेल तर ठीक, अदरवाईज वेगळ्या पेपरचे कापलेले डोळे त्यांना चिपकवायला द्यायचे. चोच असेल किंवा तोंड असेल किंवा शेपूट असेल तर हे त्याला चिपकवायला द्यायचं. आणि मग ह्या स्टफ केलेल्या ऑब्जेक्टसोबत मुलं खेळू शकतात. परत तो जिथे शोकेसमध्ये आपण ठेवतो तसं त्यांना तो ठेवून दाखवायला देऊ शकतो किंवा नंतर खेळायलाही देऊ शकतो. आणि हा खूप सहज तयार होणारा टॉय आहे. आणि एरवी मुलं आपण बाहेर गेल्यानंतर बऱ्याच वेळा हट्ट करतात की मला हे हवं आहे ते हवं आहे, तर प्रत्येक वेळेस विकत घेण्यापेक्षा आपण काहीतरी बनवू सुद्धा शकतो. आपण स्वतःही घरी हे असे प्राणी तयार करू शकतो स्टफ केलेले, आणि हे जर मुलांना सांगितलं तर मुलं सहज त्यासाठी तयार होतील. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती असतं की मुलं काही खूप वेळ त्या गोष्टींसोबत खेळत नाही, अगदी थोडा वेळ खेळतील, 1-2 दिवस खेळतील आणि नंतर ते ठेवून देतील. त्यामुळे आणि एवढ्या वस्तू असतात मार्केटमध्ये विकायला आणि मुलांना आपल्याला भुरळ घालायला, त्याच्यापेक्षा आपण जर घरी असं बनवायची सवय लावली तर पैसाही वाचतो, मुलांची ही अशी क्रिएटिव्हिटी वाढते, मुलं एंगेज होतात. आणि आपण स्वतःही केलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट विकतच आणली नाही पाहिजे आणि पैसे वायाही घालवले नाही पाहिजे. हे सुद्धा वळण ह्याच्यातून मुलांना लागतं. आणि मुलांना हा एक फन टाईम आहे, पास टाईम आहे. समरमध्ये तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करू शकता. हे वेगवेगळे ॲनिमल जसे रोज एक असा कट करून घ्यायचा शेप आणि तो त्याला स्टफ करायला द्यायचा, तर मुलं ह्याच्यासोबत तासनतास खेळू शकतात. एकाच दिवशी तुम्हाला हार्डली तो शेप कट करणे
आणि बाजूने तो चिपकवून घेणे, तेवढ्यासाठी आपल्याला 5-10 मिनटं जातील. पण मुलं दिवसभर त्या प्राण्यासोबत खेळू शकतात. म्हणजे मुलं आपल्याला त्रासही देणार नाही. एरवी जे पेरेंट्स म्हणत असतात की मुलं आम्हाला खूप त्रास देतात म्हणून आम्ही त्यांना मोबाईल देतो, किंवा बाहेर कसं पाठवणार, ऊन आहे, उन्हाळा आहे, एकटं कसं पाठवणार. तर त्यावेळेस आपण एखादा ॲनिमल असा जर मुलाला दिला बनवायला, आज तुम्ही एखादा पक्षी देऊ शकता, उद्या एखादा डॉग करू शकतो, एखाद्या वेळेस एखादा ॲपल बनवू शकतो, एखाद्या वेळेस एखादा बॉलसुद्धा बनवू शकतो, किंवा कुठलीही वस्तू त्याला आवडत असेल, तो शेप कापला. कार मुलांना जनरली आवडते किंवा डॉल आवडते, तर तो शेप आपण बनवून कापून द्यायचा आणि त्याच्यामध्ये तो भरत राहील आणि तो खेळेल दिवसभर त्या डॉलसोबत. म्हणजे वस्तू विकत आणावं लागणार नाही आणि मुलं एंगेज होतील आणि ह्याच्यातून मुलांना स्वयंप्रेरणासुद्धा मिळते की मी सुद्धा काही बनवू शकतो. आणि एक जे सेल्फ रिस्पेक्ट किंवा सेल्फ लव आणि ह्या जे फिलिंग्स असतात ह्या इथूनच अशा स्टार्ट होतात की इवन आय हॅव सम व्हॅल्यू, मी पण काहीतरी बनवू शकतो, करू शकतो. आणि ह्याच्यातून मुलांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज, प्ले ॲक्टिव्हिटीज आपण घरीही घ्यायला पाहिजे आणि मुलांना असं क्रिएटिव्हली एंगेज करायला पाहिजे, जेणेकरून मुलांचं पर्सनॅलिटी खूप छान शेप होईल.